नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पहिली ते 8वी, पहिली ते 12वी पर्यंतच्या रिक्त पदामध्ये शिक्षक भरतीचे कसे पद भरले जातात, टीईटी परीक्षा फायदा काय असतो, टीईटी परीक्षा पास झालेल्याचा फायदा काय असतो, मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल किंवा इतर माध्यमातील विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्यांचे थोडेसे डोळे उघडणं गरजेचं आहे। कारण बऱ्याच लोकांना माहित नाही, टीईटी पास झाले की लगेच म्हणतात आम्ही शिक्षक झालो, किंवा टीईटी न पास होता सुद्धा आम्हाला शिक्षक होता येतं। अरे बाबांनो, पण ही कॉम्पिटिशन, हे कॉम्पिटिशन तुम्हाला कसं क्रॅक करायचे, या कॉम्पिटिशन मध्ये कशा पद्धतीने आपल्याला सामील होऊन येत्या काळामध्ये यश मिळवायचे। मित्रांनो लक्षात घ्या, याच्या पुढे इथे आपल्याला रायगड जिल्ह्याची आपल्याकडे एक जाहिरात आहे आणि 9वी 10वी साठी पीसीएमसी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेतील जागा 18 ज्या काही 9वी 10वीच्या जागा आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो डोक्यामध्ये एक घ्या, तुम्हाला खऱ्या अर्थाने 1 ते 8 या वर्गापर्यंत तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर टीईटी पास कंपल्सरी लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा क्रॅक करणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा ह्या गोष्टी, सीटीईटी किंवा टीईटी। पेपर 1 साठी 1 ते 5, पेपर 2 साठी 6 ते 8 या वर्गासाठी ते विद्यार्थी क्वालिफाय होत असतात। जाहिरातीमध्ये स्पष्ट दिलं जातं तुमच्याकडे जर ही अर्हता असेल तरच येत्या काळामध्ये तुम्हाला या वर्गासाठी प्रेफरन्स देता येतो। मित्रांनो लवकरच आता जाहिराती आलेल्या आहेत, प्रेफरन्स सुद्धा येतील, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेफरन्स येतील। मित्रांनो नशीब कसं आजमावायचं, व्यवस्थितरित्या कशा प्रेफरन्स द्यायचं ते सुद्धा आपण पाहू। आता बघा मित्रांनो लक्षात घ्या, येते तुम्ही रायगड या जिल्ह्याची जाहिरात बघताय तर इथे जागा जर बघितल्या, एकूण जागा जर विचारात घेतल्या या जिल्ह्यामध्ये 998 पदे भरण्यात येणार आहेत। जवळपास 1000 पद थोडक्यात 998 पदे भरण्यात येणार आहेत। कुठं? रायगड या जिल्ह्यामध्ये। आता इथे आरक्षणानुसार जर बघितलं, आरक्षणानुसार तुम्हाला इथे दिसून येईल की बाबा महिलांसाठी 40 पदे आहेत, अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जाती, माजी सैनिक, हे सगळं आरक्षणानुसार तुमचं आरक्षण समजा ईडब्ल्यूएस आहे, महिलांसाठी 26 जागा आहे, माजी सैनिक 13 जागा आहे, 9 जागा अंशकालीन आहेत, प्रकल्पग्रस्त 4 आहेत, भूकंपग्रस्त 2 आहेत, खेळाडू 4 आहेत। त्यानंतर समांतर आरक्षण ईडब्ल्यूएस म्हणजे फक्त आणि फक्त ईडब्ल्यूएस चेच पद भरले जातात, त्या 30 जागा आहेत। आणि मित्रांनो इथे एकूण ईडब्ल्यूएस मध्ये 88 पदे आहेत। आणि खुला प्रवर्ग जर विचारून घेतला, महिला 167, माजी सैनिक 86, त्यानंतर अंशकालीन 56, प्रकल्पग्रस्त 28, भूकंपग्रस्त 10, एकूण पदे 186 आणि एकूण पदे जर बघितलं 561 पदे आहेत। मित्रांनो ही झाली जाहिरात। जाहिरातीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपल्या कास्टला किती पद आहेत, आपल्या महिला असेल तर महिला कास्टला किती पद आहे, पण त्याच्यासाठी पुढे काहीतरी बघा, कोणत्या विषयासाठी कसे कसे पद भरली जाणार, आता हे खूप महत्वाचं आहे। आता इथं बघा लक्षात घ्या, मराठी हा विषय आहे, अंडर ग्रॅज्युएट टीचर असणार आहे, त्यानंतर पे स्केल असणार आहे 16,000, म्हणजे अनुदानित संस्था आहे का? यस। ऑल सब्जेक्ट साठी मित्रांनो माध्यम आहे इंग्रजी, 12वी स्टँडर्ड होणं गरजेचं आहे, डिप्लोमा होणं गरजेचं आहे, विशेष म्हणजे पेपर 1 टीईटीचा पास असणं गरजेचं आहे। आणि त्या पदासाठी एकूण जागा आहेत 160। कोणतं पद आहे रे मित्रांनो? ऑल सब्जेक्ट 1 ते 5 पर्यंतचे ऑल सब्जेक्टचं इंग्लिश माध्यमाचं पद आहेत 160। मित्रांनो इथं पाहताय, लक्षात आलं। त्यानंतर मराठी माध्यमचं खाली दिलेलं आहे, मराठी माध्यम, माध्यम कोणतं आहे? मराठी आहे, शिकवण्याचे माध्यम मराठी आहे। लक्षात घ्या इथे मराठी माध्यम आहे, शिकवण्याचे माध्यम इंग्रजी आहे। लक्षात घ्या मराठी माध्यमावर इंग्रजीचा शिक्षक इथे म्हणायचा उद्देश आहे मित्रांनो। आता इथे जर तुलना केली मराठी माध्यमाचे इथे पद संख्या बघू शकता मित्रांनो, इंग्रजी माध्यमाच्या तुलनेमध्ये मराठीमध्ये शिकवणाऱ्या लोकांची पदसंख्या आहे 538। म्हणजे आपल्याला अन्याय झालाय का हे स्पष्ट आपण
स्पष्टपणे बघायचंय, जाहिराती आल्यानंतर त्याच्यावर विचार करायचाय. मित्रांनो, इथून पुढे काय होईल सांगता येत नाही, पण आता सध्याच्या घडीला मराठी माध्यमावर कुठलाही अन्याय झालेला नाही. त्यांचं एक मत होतं की साधारण व्यक्ती एक नियमावा, त्यासाठी थोडेसे जास्त पद याच्यामध्ये इंग्लिश माध्यमातून येणार आहेत, कारण काळानुसार सामाजिक दृष्ट्यानुसार इंग्रजी माध्यमाचं हवा चालू आहे, ते सरकारला करणं गरजेचं आहे. या मतावर मी स्वतः सुद्धा ठाम आहे, कारण इंग्रजी माध्यमाचं जे काही हवा वाहते त्या सरकारला ते करणं गरजेचं आहे, त्यानुसार पदे सुद्धा भरणं गरजेचं आहे. मित्रांनो, पुढे बघा, आता इथे म्हटलंय 6 ते 8 पदे. बघा इथे काय 6 ते 8. शिकवण्याचं माध्यम सुद्धा मराठी आहे. ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. टीईटी किंवा सीटीटी पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, इथे पाहू शकता 244 जागा आहेत. किती आहेत? 244. ऍक्च्युअली या जाहिरातीमध्ये काय आहे पोरांनो, तर या जाहिरातीमध्ये मराठी माध्यमाला चांगले गुण आहेत, चांगले जागा आहेत. या चांगल्या जागांचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा व्यवस्थितरित्या. मराठी शाळा मराठीच आहे, अनुदानित संस्था आहे, त्यानंतर मॅथमॅटिक्स सायन्स विषय आहे, माध्यम आहे इंग्रजी, आणि ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. पण त्या विद्यार्थ्यांनी सीटीटी किंवा टीईटी पास असणं गरजेचं आहे 2 नंबरची. कोणती? 2 नंबरची. जागा जर बघितल्या 56 आहेत, 998 एकूण पदांची संख्या आहे. मी या व्हिडिओतून हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो की तुम्हाला टीईटी किती महत्वाची आहे. आता टीईटी महत्वाची का आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपण पाहिलं 1 ते 8 पर्यंतची जागाची संख्या पाहिली. काय पाहिलं? 1 ते 8 पर्यंतच्या जागाची संख्या पाहिली. या जागा भरायच्या असतील तर कोणती ना कोणती टीईटी किंवा सीटीटी पास असणं गरजेचं आहे. यस किंवा नो मला कमेंट मध्ये सांगा. त्याचा फायदा तुम्हाला येत्या काळामध्ये जास्तीत जास्त होणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो, येत्या काळामध्ये आपल्याला जर पास करायचं असेल तर अगोदर टीईटी सीटीटी पास करा, त्यानंतर टेट एक्झामची तयारी करा. तुम्हाला जागाच्या याच्यामध्ये जास्त जागेमध्ये लढता येणार आहे, हे ठामपणे ते दिसून येत आहे. त्याच्या पुढे जर बघितलं मित्रांनो, लक्षात घ्या, दुसरी जाहिरात सर आम्ही टीईटी पास नाही, आम्हाला टीईटी सुद्धा पास करायची नाही, त्या विद्यार्थ्यांनी तर स्पष्ट बघा, इथे दिसतंय तुम्हाला, स्पष्ट बघा, इथे आलेली आहे जाहिरात मित्रांनो. रायगडची परत झाली, 1 सेकंड. आता बघा, लक्षात घ्या, ही पवित्र पोर्टलची जाहिरात आहे, बरोबर. ही जाहिरात आहे पीसीएमसी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेकंडरी या व्यवस्थापनाच्या शाळेतील खालील पदे नमूद करण्यात आलेली आहे. टीईटीची आवश्यकता नाही, पण जागा जर बघितल्या मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण 998 पदे कुठे आणि ते 148 पदे कुठे हे पाहणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन वाढलं की कमी झालं? म्हणून सांगतोय मी तुम्हाला, तुमचं डीएड बीएड झालंय, पहिले तुम्ही टीईटी पास करा, तरच येत्या काळामध्ये तुम्हाला जॉब मिळणार आहे. लक्षात घ्या, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जॉब मिळवायचंय तुम्हाला, गव्हर्नमेंट जॉब शिक्षक व्हायचंय, तर तुम्हाला टीईटी सीटीटी पास करणं गरजेचं आहे. मार्गदर्शन हवं असेल याच्या पलीकडे अजून हा माझा संपर्क क्रमांक आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केले का बघू आपण. संपर्क क्रमांक नोट करा, मला व्हॉट्सअप करा. टीईटीची नवीन बॅच चालू झालेली आहे, आपल्याकडे रिझल्ट सुद्धा छान आहे. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे या शिक्षक भरतीमध्ये आपण 1000 विद्यार्थी तर आपल्या क्लासच्या माध्यमातून सिलेक्ट झालेले असणार आहेत. विद्यार्थी क्लासच्या माध्यमातून सिलेक्ट झालेले असणार आहेत. आता प्रत्येकाला वाटतं मला 90 आहेत, मला 80 आहेत, मला 100 आहेत, मला 120 आहेत, मला 130 आहेत. मित्रांनो, तुम्ही 90 वाले 80 वाले सुद्धा लागू शकता. फक्त तुम्हाला जाहिरातीचा व्यवस्थित अभ्यास करायचे, प्रत्येक जाहिरात जतन करून ठेवायचे. कोणत्या जाहिरातीमध्ये कसे आले तो त्यानुसार प्रिफरन्स व्यवस्थितरित्या द्यायचे आहेत. जे प्रिफरन्स तुम्ही व्यवस्थित देता ते विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. कॉम्पिटिशन जर बघितलं इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये फक्त 2.25 लाख लोक आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, किती? 2.25 लाखच लोक ही परीक्षा काय करणार आहेत, परीक्षा दिलेली आहे आणि शिक्षक होणार आहेत. साधारणपणे 30,000 पदांची जाहिरात आहे. 30,000 पदामध्ये फक्त तुमचे प्रिफरन्स कसे येतात त्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. इतके दिवस व्हिडिओ का टाकत नव्हतो?
हेच कारण होतं मित्रांनो, रोज काहीतरी घेऊन यायचं, कन्फ्युजन वाढवायचं विद्यार्थ्यांचं. नाही, प्रिफरन्स निवडताना मित्रांनो अशा पद्धतीने निवडा की जाहिरातीमध्ये बघायचं आपल्याला किती जागा आहेत, आपल्या कास्टला किती जागा आहेत, आपण कुठलं आरक्षण घेत असेल त्याला किती जागा आहेत, आणि मित्रांनो त्यानुसार प्रिफरन्स व्यवस्थित देताल तर येत्या काळामध्ये 80चा आणि 130चा सुद्धा लागू शकतो. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रिफरन्स जर चुकले तुमचे 140 मार्क असून सुद्धा काही उपयोग नाही. लक्षात ठेवा, मला 140 आहे मी कसंही लागतो असं म्हणणारे सुद्धा गरीब असतील. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या प्रिफरन्सवर जास्त भर अभ्यास करणं गरजेचं आहे. कुणाला विचारायची गरज नाही, स्वतः अभ्यास करायचा. आता पुंडे मास्तरनी सांगितलं बाबा रायगडला भरपूर फॉर्म, रायगडला जर गर्दी वाढली तर, प्रिफरन्स जास्त आले तर, जास्त मार्क वाले लोक आले तर ते लोक लागतील. मित्रांनो हे सगळं नशिबाचा खेळ आहे. लक्षात ठेवा, आपल्याला अभ्यास करून व्यवस्थितरित्या प्रिफरन्स देणं गरजेचं आहे. आणि 140 वाले सांगतोय मी तुम्हाला, मला याच्या रेंजमधले हट्ट करू नका बरं का, हट्ट करू नका, मला हाच जिल्हा पाहिजे, घरी राहाल. लक्षात घ्या, 120 ते 140 हट्ट करू नका. प्रिफरन्स निवडताना जागाचा विचार व्यवस्थित करून प्रिफरन्स निवडा, तरच येत्या काळामध्ये तुम्ही शिक्षक होणार आहात. लक्षात घ्या, नसता घरी मागच्या वर्षी 2017 मध्ये पाहिलं असेल 130 वाला घरी 100 वाला लागलाय, 110 वाला लागलाय, 130 वाला घरी. हे का झालंय रे? त्याचे प्रिफरन्स व्यवस्थित आले नसल्यामुळे. प्रिफरन्स देताना व्यवस्थितरित्या विचार करणं गरजेचं आहे. चला मुद्द्यावर येऊ परत. आता टीईटी 5 तुम्हाला इथे दाखवतो बघा, लक्षात घ्या. इथे काय म्हटलेलं आहे, फक्त किती जागा आहेत रे पोरांनो? 148. महानगरपालिकेमध्ये साधारण 18 शाळा आहेत. किती? 18. पीसीएमसी मध्ये 18 शाळेमध्ये जागा किती आहेत? फक्त 148 जागा भरण्यात येणार आहेत. माध्यम आहे मराठी, टीचर आहेत 9वी 10वी साठी. मित्रांनो मानधन आहे 18,000. अनुदानित संस्था आहे. लँग्वेज आहे शिकवण्याची मित्रांनो इंग्रजी, सॉरी विषय आहे इंग्रजी. जर बघितलं शिकवण्याचं माध्यम इंग्रजीच असणार आहे. ग्रॅज्युएशन वगैरे वगैरे सीटीईटीची गरज नाही, सीटीईटी किंवा टीईटीची गरज नाहीये. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे एकूण पदसंख्या किती आहे बघा, इथे पाहू शकता पदसंख्या किती आहे? 6. किती किती संख्या आहे? 6. किती संख्या आहे? 4. पुढे बघा, आता पुढे 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 घेतो जाहिरात. किती संख्या आहे? किती संख्या आहे? 4. परत पुढे बघा, पुढे बघा 7 7 12 6 7 10 25 10 15 10 15 148 विषय भेटला. आता ही जर जाहिरात बघितली मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? जागा कशा आहेत? आता या पदासाठी जागा आहेत 10 15 7 8. त्याच्यामध्ये परत आरक्षण, त्याच्या परत महिला, त्याच्यामध्ये परत समांतर आरक्षण. जागा येते का रे आपल्या कास्टला? शाळा निवडताना आपल्याला किती व्यत्यय येतात. तेच तुम्ही पाहिली जाहिरात टीईटी सीटीईटी पास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा. गरज आहे का सांगा मला? मग याचं मेरिट हाय जाईल की लो राहील? म्हणून सांगतोय, जे विद्यार्थी टीईटी किंवा सीटीईटी पास नाही 9वी 10वी साठी ट्राय करतायत मित्रांनो, वाईट वाटून घेऊ नका. तुमचे 120 मार्क सुद्धा असतील तर तुम्ही लागणार नाही. 120च्या पुढले विद्यार्थी इथे लागतील. हे का सांगतोय? कारण इथे पदसंख्याच कमी येते. म्हणून मी वारंवार सांगत असतो, तुम्हाला सर्वात प्रथम बीएड असेल किंवा डीएड असेल, बीएडच्या विद्यार्थ्यांनी सेकंड टीईटी पास करणं गरजेचे आहे आणि डीएडच्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट टीईटी पास होणं गरजेचं आहे. फर्स्ट सेकंड दोन्ही टीईटी पास असणं गरजेचं आहे. त्याचे चान्सेस वाढणार आहेत. तरच येत्या काळामध्ये आपण शिक्षक होऊ शकणार आहोत. कॉम्पिटिशनचा विचार केला तर इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये शिक्षक भरतीला नगण्य कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, नसल्यासारखंच आहे. आणि सरकार 30,000 पदे काढतंय, 2.25 लाखांनी लोकांनी परीक्षा दिली आहे. 100 पैकी 34,000 लोक जास्त, 100 पेक्षा जास्त मार्क आहेत. अजून त्याच्यापेक्षा काय पाहिजे? त्याच्यामध्ये काही लोक डीएड केलेत, परीक्षा दिलेत, टीईटी वगैरे पास नाहीत, बाहेर पडले, विषय मिटला त्यांचा. ज्या लोकांना आता बीएड केले, एक साधारण 100+ मार्क आहेत पण टीईटी पास नाहीत, ते सुद्धा बाहेर पडतील. मी काय सांगतोय, ज्यांच्याकडे टीईटी प्रमाणपत्र नाही त्या विद्यार्थ्यांनी विचार करू नका, आपण लागणार नाही यावेळेस.
पुढल्या वेळेस आपल्याला तयारीत राहायचं आहे। यावर्षी 30,000 पदे आहेत, 25,000चा दुसरा टप्पा सुद्धा भरला जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो प्रयत्नात राहा, व्यवस्थितरित्या अभ्यास करा, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे। पवित्र पोर्टलला कसं जायचं थोडक्यात सांगतो। आता इथे क्लिक केलं की डायरेक्ट आपल्याला स्कूल एज्युकेशन आणि स्पोर्ट डिव्हिजन मध्ये नेतं आणि इथं तुम्हाला टीचर बाबतची सर्व पवित्र पोर्टल इथं वाचू शकता तुम्ही। इथे आहे पवित्र पोर्टल, हे रिक्रुटमेंट 2022 ची रिक्रुटमेंट इथे तुम्हाला दिसून येते आणि इथेच तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतात, लॉग इन आयडी वगैरे 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 सगळं, जिल्हा परिषद, नगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन सगळ्यांना काय काय दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी इथे कंप्लीट केलेल्या आहेत आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला येत्या काळामध्ये या वेबसाईटला अपडेटेड राहायचं आहे। 15 तारखेनंतर तुमची पवित्र पोर्टलला नोंदणी होईल, त्यानुसार तयारीला मध्ये राहा, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करून ठेवा। येत्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला शिक्षक भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।